राजयुवा प्रतिष्ठानचा रंगला नौखा काव्य मेळावा। राजयुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेला काव्य संमेलन तसेच पुरस्कार वितरणाचा सोहळा 21 जानेवारी 2024 रोजी थाटामाटात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून अनेक कवी कवयित्री उपस्थित होत्या। एकूण 80 कवयित्रींनी कविता सादर केल्या। त्याचबरोबर राजयुवा प्रतिष्ठानतर्फे साहित्य सेवा करणाऱ्या संस्थांना साहित्य सेवा हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। राजयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव पुंडे, उपाध्यक्ष योगेश हरणे या दोन तरुणांची ही झेप खूपच कौतुकास्पद आहे। समाजात अशा तरुण पिढीने खरंच साहित्यासाठी पुढाकार घ्यावा असं यांच्या कर्तृत्वातून दिसून येत आहे। संजय वेद पाठक लिखित काव्य संजीवनी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी भूषवले। यावेळी माननीय विमल माळी, बबन पोद्दार सर आदी मान्यवर उपस्थित होते। गणेश वंदना हा कार्यक्रम विशेष लक्षवेधक ठरला। कार्यक्रमासाठी स्वागत गीत हरिभक्त परायण सौ शुभांगी जाधव यांनी सादर केले। रिदम परिवाराकडून जुन्या नव्या गीतांची मैफिल रंगली होती। कवी संमेलन अध्यक्ष शैलेंद्र भंडगे सर, प्रमुख पाहुणे माननीय शरदचंद्र काकडे, माननीय लक्ष्मण शिंदे, माननीय गणपत तरंगे तसेच हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, ग्रामीण कवी श्रीराम घडे तसेच पाठ्यपुस्तक कवयित्री सौ मृणालिनी कानेटकर हे मान्यवर उपस्थित होते। सौ मृणालिनी कानेटकर यांनी आपल्या सुंदर कविता सादर करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व रसिक वर्गांची मने जिंकली। काव्य संमेलनामध्ये एकूण 70 कवींनी सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाचे आयोजन खूपच सुंदर केले होते। प्रमोद सूर्यवंशी यांनी नाव नोंदणी केली तर अक्षय तेलेरे यांनी, सौरभ अहिरे यांनी धावपळीतली कामे केली। त्याचबरोबर रमेश पाटील, कविता गायकवाड, उमास्वामी यांनी देखील कार्यक्रमासाठी खूपच मदत केली। सूत्रसंचालन श्रीशैल सुतार सर, सान्वी केळकर मॅडम, हरिभक्त परायण सौ शुभांगीताई जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऐश्वर्या नेहरे व गजानन साबळे यांनी केले। महामुंबईसह सुचित्रा कुंचमवार, नवी मुंबई।